दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण दोषांचा विषय आपला सुरू आहे, ज्यामध्ये आधी आपण क्रियावधीचे जे काही दोष आहेत त्याचं विश्लेषण किंवा चिंतन आपण बघितलेलं होतं. क्रियावधीचा प्रमाद आणि देहावधीचा प्रमाद, किंवा क्रियावधीचे दोष आणि देहावधीचे दोष. क्रियावधीचे दोष म्हणजे क्रिया करताच त्याचा लेप लागतो, आणि लेप लागल्याशिवाय कुठली क्रिया भोगाला म्हणजे ती पात्र ठरत नसते. आणि देहावधीचा दोष म्हणजे त्याला देहाचा अवधी आहे प्रायश्चिताला, म्हणजे देहपर्यंत, कधीही देह असेपर्यंत, जिवंत असेपर्यंत कधीही त्या दोषासंबंधित जे प्रायश्चित्त आहे ते प्रायश्चित्त तो घेऊ शकतो. क्रियावधीचा प्रमाद हा घडला, क्रियावधीचा दोष घडला की लगेच त्या संदर्भामध्ये दोष लागून जातो. देहावधीचा दोष घडल्यानंतर जर का देहपर्यंत प्रायश्चित्त नाही केलं तर तो दोष क्रियावधीमध्ये पुढे बदलू शकतो, क्रियावधीमध्ये जातो तो. आणि म्हणून हे असे दोन प्रकार त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत की प्रत्येक दोष हा क्रियावधी नसतो आणि प्रत्येक दोष हा देहावधी नसतो. काही दोष घडल्या घडल्या त्याचा एक लेप लागून जात असतो, आणि काही दोष जे आहेत ते घडल्यानंतर ते पूर्णत्वाला म्हणजे क्रियावधीमध्ये जाण्याला एक विशिष्ट अवधी असतो किंवा तो एक कालावधी असतो. ते घडल्याशिवाय तो दोष क्रियावधीमध्ये जाणार नाही. आता ज्यांनाही दोष घडतात, आता देहावधीचा घडो नाही तर क्रियावधीचा घडो, हे घडण्याचे पण एक काही प्रकार असतात. म्हणजे स्वाभाविकपणे एखादा जीव असा असेल की तो नेहमी ते दोष आचरतो, आणि एखादा जीव असा असेल जो कदाकाळी एकदम त्याच्या मनामध्ये आला आणि त्याच्याकडनं तो दोष घडला. म्हणजे याला काय म्हणतात, जसं की अचानक ज्याला घडलेला दोष आहे, ज्याच्या ध्यानी मनी असं काही नाही आहे, दोष घडला, ते म्हणजे अवचटे सेवनेचा, म्हणजे अचानक घडली क्रिया, ध्यानीमनी काहीच नाही आहे. आणि दुसरा जो आहे तो आवृत्ती सेनेचा आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा तो दोष तो आठवतो आणि मग त्याला तो दोष घडणं क्रमप्राप्त आहे, म्हणजे घडणारच आहे. एखादा पदार्थ एकदम जसं असं असतं की कोणी गोडाचा परिच्छेद केलेला आहे आणि त्याच्या मनात सुद्धा त्या गोडाविषयी काहीच येत नाही, आणि एकदम अचानक काय झालं, तो गोड पदार्थ खाण्यात आला, अचानक खाण्यात आला एकदम, तो त्या पदार्थाची आठवण काढत नाही, काही नाही. दुसरा जो आहे तो आवृत्ती सेनेचा, त्यांनी पण गोड पदार्थ सोडलेला आहे, परंतु त्यांनी फक्त खाण्याचं सोडलेलं आहे, आठवतोय तो सदा, आठवण्याचं सोडलेलं नाही आहे. त्याच्या मनामध्ये पुन्हा तो पदार्थ, त्याला ते समोरही दिसतात, त्याला ते समोर नसले तरी मनामध्ये आठवतात, म्हणजे सतत त्याची आठवण चिंतन आहे. म्हणजे अशा पद्धतीने सतत आठवणे आणि कधी काळी अचानकपणे तो दोष घडणे याच्यामध्ये फरक पडतो. म्हणजे इथे ज्याच्याकडनं अचानक तो दोष घडलेला आहे तो अवचटे सेवनेचा, अचानक त्याच्याकडनं घडलं. आणि दुसरा जो आहे तो पुन्हा त्याच दोषाविषयी चिंतन करतो आहे, तर मग त्याला तो दोष हा घडणारच आहे. अशा पद्धतीने याचा संपर्क जो आहे किंवा याचा जो संबंध आहे हा पुढे प्रायश्चित्ताशी लागतो बरं का. मागच्या क्रियावधीचे दोष या निरूपणामध्ये आपण काय बघितलं की प्रायश्चित्ताचा विषय बघितलेला. मी सांगितलेलं की आता काय होतं की सगळेजण म्हणजे प्रायश्चित्त करत राहतात ना, कुठेही प्रायश्चित असलं की जायचं, प्रायश्चित करायचं, आणि मग आपण समाधान व्यक्त करतो, आमचं प्रायश्चित झालं बरं का, आम्हाला प्रायश्चित भेटलं बरं का. लोकांचे समाधान असे असतात, परंतु ते लेखी लागलं की नाही याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत बरं का. म्हणजे आमची पंगत झाली बरं का,
हो, परंतु लेखी लागली का? लेखी लागल्याचं काही येतं का तुम्हाला? मोबाईलवर मेसेज येतं काही? काहीच येत नाही. आपण फक्त क्रिया करण्यावरच समाधान मानतोय, परंतु जाणकार व्यक्ती जो आहे, ज्याला क्रियेची जाणीव आहे, तो व्यक्ती मात्र क्रिया करून समाधानी होत नाही, तर लेखी लागेल यासाठी पण देवाला प्रार्थना ती करायची असते. म्हणजे आधी सुद्धा ती क्रिया करत असताना सुद्धा आणि क्रिया घडल्यानंतर देखील देवाला प्रार्थना करत राहावी लागते. असं क्रिया केली, पैसे दिले आणि झाले पंगत आमच्या लेखी लागलं, असं एवढं सोपं नाही आहे बरं का. अन्नदान म्हणा किंवा कुठली पण क्रिया किंवा सेवा पण असेल, तर ती लेखी लागली पाहिजे ईश्वराच्या. ईश्वर प्रसन्न झाले पाहिजेत, तर मग ती क्रिया लेखी लागली असं समजायचं. एखाद्या क्रियेने एखादा तो जीव प्रसन्न होईल, म्हणजे पण क्रिया लेखी नाही लागली, त्याच्याने ईश्वर प्रसन्न झाला पाहिजे, तर मग ती क्रिया लेखी लागत असते. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रायश्चिताचा विषय आपण त्यावेळेला घेतलेला, की प्रायश्चित्त केल्याने प्रायश्चित होत नाही, तर प्रायश्चित आपल्याला जतन करून ठेवायचं असतं. जे प्रायश्चित तुम्ही केलं ते प्रायश्चित मरेपर्यंत लक्षात ठेवा, की आपण देवाला काय शब्द दिलेला आहे. लक्षात ठेवायचं ते आपण जे जे शब्द बोलतो. परंतु हे प्रायश्चित कसं असतं, आता कोणीतरी बोलतं त्याच्या मागे आपण बोलतो, म्हणजे ते इथून नसतं, ते फक्त इथूनच असतं, मनातनं ते शब्द आलेले नसतात. एखाद्याकडे जर जेव्हा आपण माफी मागायला जातो खरोखर, तेव्हा आपण लिहून घेतो का सगळं काय 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 माफी मागायची? नाही, तुम्हाला तुमची चूक कळते आणि त्या चुकीचे जे काही माफी मागायची, क्षमा मागायची, ते सगळं तुम्ही तुमच्या मनापासून ते बोलत असता. म्हणजे इथून ते बोलल्या जातं आणि त्याच्यावर लक्ष ठेवलं. जे मनापासून बोलतो ते आपण लक्षात ठेवतो, आणि जे कुणीतरी बोलायला सांगितलं म्हणून बोलतो आपण, ते आपण कधीही लक्षात ठेवत नाही. म्हणून प्रायश्चित झाल्यानंतर 2 दिवसांनी तुम्हाला विचारलं की प्रायश्चितात तुम्ही काय काय दोष उक्त केले होते, काय काय कबुली देवाला दिलेली होती, तर तुम्हाला ते आठवणार नाही. तुम्ही फक्त छान झालं प्रायश्चित, का? आपल्या डोळ्यात पाणी आलं म्हणून. तर डोळ्यात पाणी येणं म्हणजे पण प्रायश्चित नाही. ते सतत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा दोष आपल्याला करायचा. ह्याला मी एक उदाहरण देत असतो. जसं बाईसांनी प्रथम बेटीला पाय पुसणं बसायला दिलं, शिळं अन्न दिलं आणि उचासनी बसल्या. हे प्रामुख्याने 3 दोष बाईसांनी केले. जेव्हा भक्ती साधनाचा संचार बाईसांना केला आणि बाईसांनी ते प्रायश्चित्त केलं पैठणला, त्यानंतर बाईसांनी परत पाय पुसणं टाकलं का बसायला? नाही. स्वतः बाईसा आसन रचिती. पद्मासन असे ते शयनासन, शयनासन असे ते पद्मासन. विहरणाला स्वामी जायचं तर बाईसा पहिले पोचायच्या तिथे आणि पहिले बाईसा तिथे आसन रचायच्या. म्हणजे बाईसांनी शेवटपर्यंत ही काळजी घेतली की स्वामींना उच्चासनच, चांगलं आसनच, चांगल्या ठिकाणी बसायला टाकायचं. आता बाईसा कणिक तिमिती, तांदूळ भिजो घालीती वगैरे भरवा पदार्थ गोसाव्यांची ओळगविती. का बरं? कारण की त्यावेळेला शिळं अन्न दिलं. आता परत ती चूक होता कामा नये, म्हणून स्वामी म्हणतात बाई आज भात बनवू नका. तरी बाईसा का बनवतात? स्वामींच्या आज्ञेचं उल्लंघन नाही आहे. बाईसांना वाटतं चांगला भात जर का नाही आला भिक्षेत, तर आपल्या हाताने तो वाढला नाही गेला पाहिजे, कारण एकदा ती चूक झालेली आहे. म्हणून बाईसांनी शेवटपर्यंत स्वतः स्वामींसाठी पचन तयार केलेलं आहे. आता तिसरा जो काय भाग आहे, उचासनी बसणे. बाईसा परत बसल्या का? उंच आसनी बसल्या स्वामींपेक्षा? नाही, पायी त्याकडे खाली निजेती. स्वामी ओट्यावर असतील तर बाईसा ओट्याच्या खाली तिकडे बसायचे. म्हणजे 3 दोषांविषयी प्रामुख्याने प्रायश्चित्त केलं आणि 3 दोष पुन्हा त्यांनी घडू दिले नाहीत. किंवा आमचे स्वामी भटोबासांना शिक्षा पण करतात ज्या दोषासाठी, ते दोष भटोबासांनी परत केले का? बघा, लीळा चरित्र बघा, स्मृतिस्थळ पण सगळं बघा, शेवटपर्यंत भट्टोबासांनी तो दोष परत केला नाही. भट्टोबा स्वामींकडे त्यांनी माफी मागितली, प्रायश्चित्त केलं, दुःख व्यक्त केलं. ह्याला म्हणतात प्रायश्चित्त. मी असं म्हणत नाही तुम्ही प्रायश्चित्त करू नका, जिथे कुठे असेल प्रायश्चित्त करा, परंतु जे आपण उक्त केलेलं आहे ते
त्याची जाणीव ठेवा की आपण काय काय बोललेलो आहोत आणि ते शब्द लक्षात ठेवून ती क्रिया शेवटपर्यंत नेणे याला प्रायश्चित असं म्हणतात. तर आपल्याकडनं हे प्रायश्चित का नाही घडत? का बरं? आज प्रायश्चितात आपण म्हणतो मी आजपासून खोटं बोलणार नाही, आणि जे बोलत असतो तेच खोटं बोलत असतो आपण. हां, आजपासून मी खोटं बोलणार नाही हेच वाक्य मुळात खोटं असतं. कारण की लगेच सकाळ संध्याकाळी उद्या परवा कुठे व्यवहारात लगेच आपण खोटं बोलून मोकळे होत असतो. म्हणजे आपल्याला ही लक्षात नसतं आपण काल काय बोललोय, मगाशी काय बोललेलो आहे. हे का नाही होत असं? कारण की आपण आवृत्ती सेनेवाले आहोत. आपण सतत दोषांचं चिंतन करत असतो. कसं खोटं बोलायचं याची तयारी आपली चालू असते. कसं त्या माणसाला फसवायचं आहे किंवा काय हे करायचं ते करायचं, म्हणजे दोष काय काय करायचे आहेत याचं सगळं आपण नियोजन करत असतो. या उलट आपण जर का हे बघितलं की आपल्याला आयुष्यामध्ये खोटं बोलणं टाळायचं आहे, त्याचं नियोजन करायचं. खोटं बोलायची वेळ आली नाही पाहिजे. कधी कधी खरं बोलल्याने पण समोरचा व्यक्ती खुश होत असतो की चला चूक घडली यांच्याकडनं पण खरं बोलले, असं पण होतं. अशा प्रकारची तयारी आपली असणं आवश्यक आहे. म्हणजे दोष घडू न देण्यावर, जसं आता तुम्ही येता प्रवास करता ना, आता निरूपणाला येता, तुम्ही काय लक्ष देता? चिखल नाही उडला पाहिजे. आता चिखलातनंच येतो जातो ना आपण, चिखल तर आहेच, पण चिखलच नाही उडला पाहिजे याची काळजी आपण घेतो. एक जरी डाग उडाला तर काय होतं? लगेच आपण काळजीत बघतो, कपडा चांगला स्वच्छ होता, लगेच एक डाग पडला वगैरे वगैरे. तशा प्रकारे आपण कपड्यांची जेवढी काळजी घेतो तेवढीच आपल्या जीवस्वरूपाची काळजी घ्यायची. कपडा काय आता मळला की लगेच तो धुता येतो, लगेच ते स्वच्छ होऊन जातो. तो कपडा आहेच असा की तो मळतो स्वच्छ होतो, मळतो स्वच्छ होतो, दुसरा कपडा घेता येतो. जीवस्वरूप मळलं की ते मळतच राहतं, ते दुसरं जीवस्वरूप नाही आणता येत आपल्याला. आणि म्हणून जशी कपड्यांची काळजी घेतो ना आपण, तसंच देहाची काळजी घेतो ना आपण, तसंच जीवस्वरूपाची पण काळजी घेता आली पाहिजे. आपण काय करतो? आपल्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या वस्तूंची काळजी घेतो, सगळं स्वच्छ दिसलं पाहिजे, पण जीवस्वरूप मात्र त्याची आपण काळजी घेत नाही आणि दोषांचं नियोजन करतो. आपण दोषांचं नियोजन नाही केलं पाहिजे. दोष कसं आचरायचे आहेत आपल्याला नाही, दोष कसे टाळायचे आहेत याचं नियोजन असलं पाहिजे. आणि जर का कधीही दोषाच्या कडे न जाणारा जो व्यक्ती आहे, दोषाकडे ज्याचा कल नाही आहे असा जो व्यक्ती आहे, त्याच्याकडनं जर का कळत न कळत दोष घडला तर त्याच व्यक्तीचं प्रायश्चित होऊ शकतं बरं का. कारण त्याची तसं नाही आहे त्याच्या मनामध्ये. एखादा व्यक्तीच आहे की सगळ्यांना तो मुद्दामून लाथा मारणार आहे, आता तो प्रायश्चित्त करू शकतो का? तो नाही करू शकत. त्याची वृत्तीच तशी आहे, सगळ्यांना लाथा मारायची आहे. पण एखादा व्यक्ती आहे ज्याचा कधीच कोणाला तो पाय लावत नाही, त्याचा जर का चुकून पाय लागला तर तो सुद्धा डोळ्यात पाणी आणून माफी मागतो. त्याच्या डोक्यात चालू असं की बाबा माणसाला पाय लागला, माझा काही मनात नसताना सुद्धा पाय लागला वगैरे वगैरे, तर त्याला सतत ते दुःख राहतं. म्हणजे जो दोषांच्या अधीन नाही आहे, दोषांचं चिंतन जो करत नाही, दोष करण्याची वृत्ती ज्या व्यक्तीची नाही आहे, आणि त्याच्याकडनं जर का काही कारणास्तव दोष घडला तर तो व्यक्ती प्रायश्चित्त करू शकतो आणि त्याला प्रायश्चित्त घडतं. कारण की तो परत चालताना कसं चालेल? सांभाळूनच चालणार. आता तो कोणाला पाय लागून, त्याला हे माहिती की चुकून देखील पाय लागू शकतो, म्हणजे आपली इच्छा नसताना देखील, किंवा आपण किती सांभाळून चाललो तरी देखील पाय लागू शकतो, तर म्हणून अजून तो सांभाळून चालतो. हे उदाहरण झालं हे दोषावर आपण बसवायचं. कधी काळी कळत न कळत देखील आपल्याकडं न कळत देखील खोटं नाही बोलल्या गेलं पाहिजे. आणि जर का तुमच्या लक्षात आलं की आपल्याकडनं खोटं बोलल्या गेलंय, लगेच जाऊन सांगा ते माझ्याकडनं चुकीने ते बोलल्या गेलं. म्हणजे एक खोटं आपल्याला कुठेतरी अनेक खोटं बोलण्याला निमित्त ठरू शकतं. खोटं बोलणं हा काही सोपा दोष नाही, साधा दोष नाही आहे, हा कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकतो आपल्याला. आणि म्हणून इथे आवृत्ती सेनेचा जो व्यक्ती आहे, सतत दोष आचरणारा व्यक्ती आहे, त्यांनी प्रायश्चित्त तो करू शकत नाही, आणि जरी केलं तरी त्याच्याकडनं तो दोष सुटत नाही. आता आपण किती जरी म्हटले की देवा आजपासनं, आता मी प्रार्थना म्हणायला लावतो तुम्हाला, सगळ्यांनी हात जोडून प्रार्थना म्हणायची. मी म्हणेल की देवा आजपासनं मी अन्य वार्ता करणार नाही. आता मी म्हटल्यामुळे तुम्हालाही माझ्या मागे बोलावंच लागतंय.
तुम्ही पण बोललात, प्रार्थना केली, आता थोडा वेळ निरूपण संपल्यानंतर काय होईल? अन्य वार्ता लगेच सुरू होऊन जाते. आपण मगाशी काय बोललो आपल्याला लक्षात नाही आहे. आणि आवृत्ती सेना म्हणजे आपल्या मनामध्येच ते सुरू आहे की भेटल्यानंतर बोलायचं, आपल्याला भेटल्यानंतर बोलायचंच असतं, परंतु काय बोलायचं हे पहिले ठरवा, त्याचं नियोजन करा. आपण कसलं नियोजन करतोय? भेटल्यानंतर अन्य वार्ता करण्याचं नियोजन हे आपण करतो आहोत. भेटल्यानंतर धर्मवार्ता करण्याचं नियोजन करा, की आज निरूपणाला गेल्यानंतर एकमेकांना आपल्याला काय विचारायचं आहे, मागच्या दोषांच्या मागच्या वेळेस काय निरूपण झालं, ते क्रियावधीचे दोष कुठले कुठले झाले ह्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. लीळा कुठली घेतली होती, किती नंबरची होती, किंवा त्याच्या आधी कुठलं निरूपण झालेलं होतं, तो दृष्टांत कुठला झालेला होता, हे बोलण्याचं नियोजन करून या तुम्ही. मग तुमच्याकडनं अन्य वार्ता होणार नाही. आणि सतत मी तर सांगतो, एकमेकांशी तुम्ही फोनवर जरी बोललात 5-1 मिनिटं ते काहीतरी बोला, तुमचं पाणी आलं की नाही आलं वगैरे, स्वयंपाक झालं की नाही, ते 5 मिनिटं याला द्या. आणि त्याच्यानंतर जे 6व्या मिनिटापासनं धर्मवार्ता सुरू करा. आज काय वाचलं, काय वाचलं, काय ऐकलं का, काही नवीन प्रश्न आहेत का, माझा हा प्रश्न आहे. धर्मवार्तेचं नियोजन करा. आता हे सगळ्या दोषांवर लागू होतं आपल्याला. म्हणून प्रायश्चितात बोललेले जेवढे दोष असतात ते दोष आपण कधीही टाळत नाही. हे आपण आवृत्ती सेनेचे आहोत. आपण सतत दोष करण्याचं नियोजन करतो, म्हणून आपलं प्रायश्चित्त होत नाही, प्रायश्चित्त लेखी लागत नाही, किंवा प्रायश्चित्त जे केलं ते पाळल्या जात नाही, ते शब्द पाळल्या जात नाही. आणि म्हणून आपल्याला जर का प्रायश्चित्त करायचं, आपण दोषांची जाणीव करून घेतली, आपण कसं येतं उलटं येतोय बरं का. आपण पहिले नरकांची जाणीव केली ना, लीळा घेतली, महादाईचा निरय निरूपण, म्हणजे आधी तो साध्य दाखवलं. दोषांचं साध्य काय आहे? नरक आहे. पण नरक कशामुळे होतात? दोषामुळे होतात. मग दोष कुठले आहे ना? क्रियावधीचे आणि आता देहावधीचे आपण घेणार आहोत नंतर. त्याच्या आधी प्रायश्चित्ताचा विषय आहे. आता हे दोन्ही दोष कशामुळे चुकणार? घडणार तर आहे दोष, पण चुकणार कशामुळे? तर प्रायश्चितामुळे त्याची चाल जी आहे ती थांबली पाहिजे. जसं स्वामींनी दृष्टांत सांगितला, रिणायताचा दृष्टांत सांगितला. जो अनेक लोकांकडनं कर्ज घेतो, याचं घेऊन त्याला द्यायचं, त्याचं घेऊन त्याला द्यायचं, असं करता करता अनेक लोकांचं कर्जबाजारी तो होऊन जातो. आता ते कर्ज जे असतं ना, ते असं म्हणतात माणसाने एक टाइम उपाशी राहावं, एकच वेळ जेव्हा पण कर्जबाजारी असू. कारण कर्जाची मुद्दल रक्कम आणि व्याजाची रक्कम ही एवढी वाढत जाते की विशिष्ट वेळाने तो कर्ज फेडू शकत नाही. मग तो व्यक्ती एका राजाकडे जातो आणि राव काय करतो? त्याच्या अवघ्या ऋणाची व्यवस्था करतो, म्हणजे त्याच्या कर्जाची व्यवस्था करतो. तो सगळ्यांना बोलवतो, तुमचं किती किती काय काय आहे त्यानुसार हा जे देईल ते घ्यावे, जेवेळी देईल तेवेळी घ्यावे, जेवढे देईल तेवढे घ्यावे, याला कुठलंही बंधन ठेवा. एक तर ह्याचं व्याज पहिले तुम्ही माफ करून टाका, हा फक्त मुद्दलच देईल. मुद्दल तुमच्याकडनं पैसे घेतले तर तुम्हाला पैसेच देईल असं नाही, तो काहीतरी धान्य देईल, वस्तू देईल, काहीतरी कामच करून जाईल तुमच्या घरी येऊन. अशा प्रकारे कधी पण तो देईल, असं बंधन 1 वर्षात फेडायचं आहे. हे काय करतो? नीतिमंत राजा असल्यामुळे तो त्याच्या कर्जाचं नियोजन करतो आणि त्याला त्या कर्जातनं सोडवतो, तरच तो व्यक्ती सुटू शकतो. तसं परमेश्वर काय करतात? कर्माची व्यवस्था करतात. आपलं असंच आहे, कर्जासारखंच कर्म आहे. कर्ज परवडलं पण कर्म काही परवडलं नाही, आणि त्या कर्माची व्यवस्था फक्त परमेश्वर करू शकतात. आणि म्हणून इथे आपल्याला काय करायचं आहे? जे कर्म घडलेले दोषरूपी कर्म असतील तर ते वाढवू द्यायचे नाही, ते वाढत 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 राहतात. जसं आता पावसाळ्यामध्ये एखादं झाड नाही वाढत पटकन, पण ते शेवाळा मात्र जे नको आहे, जे नुकसानकारक आहे, ते जास्त पटापट वाढत राहतं. गवत किती वाढतं. तशा पद्धतीने जे दोषजनक आहे ते आपल्या अंतरामध्ये जास्त प्रमाणात वाढतं. गुणदायक जे आहे ते कमी, त्याचं वाढण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. तर अशा पद्धतीने ते दोष जे वाढतात त्याच्या चाली आपल्याला थांबवायच्या आहेत. आणि त्याच्या चाली कशाने थांबतात? प्रायश्चिताने थांबतात. आणि प्रायश्चित म्हणजे काय? घडलेल्या दोषाविषयी दुःख
आणि परत तो दोष न आचरणं याला म्हणतात प्रायश्चित. नुसतं रडणं याला प्रायश्चित म्हणत नाही. तर दोष पुन्हा घडू पण नाही, त्यांनी तुमच्या लक्षात आला पाहिजे हा दोष घडू शकतो बरं का आता नाही. आज तुमच्या लक्षात आलं की आज आपण निरूपणाला जिथं बसलो ते आपले बाजूवाले अन्यच वार्ता करत होते आपल्याशी, आपलं स्मरणच नाही झालं. आता पुढच्या सत्संगाला येताना काय करायचं, त्या व्यक्तीच्या बाजूला बसायचं नाही, नियोजन करायचं पद्धतशीर की धर्मवार्ता करणारा कोण आहे त्या व्यक्तीच्या बाजूला आपल्याला बसायचं आहे. किंवा अशा प्रकारे कोणी जरी व्यक्ती बसले तरी आपण आपलं डोळे बंद करून स्मरण करायचं. ते जरी बोलले तरी काहीच म्हणायचं नाही, ऊन आहे की चून आहे. मग त्यांच्याही लक्षात येते की नाही स्मरण करतायत. म्हणजे हे नियोजन तुम्हाला जमलं पाहिजे. दोष टाळायचे आणि गुण आचरायचे. असं जर का केलं आपण तर आपण हळूहळू हळू दोषांपासनं लांब होऊन जाऊन, एकदा तुम्ही दोषांपासून लांब झालात की मग तुमच्याकडनं सहजासहजी दोष घडणार नाही म्हणजे नाहीच. आणि परमेश्वर देखील त्याला सहाय्य करतात. आणि म्हणून आपली जर का आवृत्ती सेना असेल, पुन्हा पुन्हा दोषच घडवायचा असेल, आपल्याला मनात तेच असेल, तर त्याच गोष्टी समोर येणार आणि तसंच ते घडणार आहे. आणि अशाच पद्धतीने गुणांच्या बाबतीमध्ये पण आपण लावू शकतो, पण दोषांच्या बाबतीमध्ये खास करून लागतं. तर गुणांच्या बाबतीमध्ये कसं पाहिजे, उलट पाहिजे. दोषांच्या बाबतीत आवृत्ती सेना नको. कदाचित अवचटे असेल तर चालेल एखाद्या वेळेस, पण गुणांच्या बाबतीमध्ये उलट आहे. गुणांच्या बाबतीमध्ये अवचटे नको, आवृत्ती पाहिजे. म्हणजे सतत गुणांचा विचार आपण केला पाहिजे. आता हे वाचायचं आहे, आता हे पाठ करायचं आहे, स्मरण करायचं आहे, चतुर्विध स्मरण करायचं आहे, चतुर्विध दुःख आठवायचे. हे नियोजन जर का तुमचं गुणांचं नियोजन असलं तर ती आवृत्ती सेनाच आहे. पुन्हा पुन्हा पुढती पुढती दोष आठवणे, तसं पुढती पुढती गुण आठवणे. अशा प्रकारे आवृत्ती सेना गुणाच्या बाबतीत असली पाहिजे, दोषाच्या बाबतीत नसली पाहिजे. आणि अवचटे दोषाच्या बाबतीत असलं तर चालेल, पण गुणाच्या बाबतीमध्ये तसं नको. कधी काळी एखादा गुण घडला तसं नको. गुण सतत आपल्याला घडणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथे आपण दोन्ही दोष आहेत, क्रियावधीच्या दोषांचं विश्लेषण तर बघितलेलं आहे. आता प्रायश्चित हा विषय आपण त्याच्यामध्ये घेतला आणि प्रायश्चित सहजपणे कोणाला घडू शकतं हे पण आपण त्याच्यामध्ये बघितलं. आता जो अवचटे सेवनेचा जो पुरुष आहे, एकदमच चुकीने त्याच्याकडनं दोष घडला, त्याच्या ध्यानीमनी नसताना, तोच पुरुष पुढे काय करू शकतो, अधिक वृत्तीचा आचार करू शकतो. अधिक वृत्ती म्हणजे आधी जेवढा देवधर्म तो करतो, आधी जेवढा तो सोज्वळ राहतो त्याच्यापेक्षा जास्त सावध आता तो राहणार, जास्त तो सोज्वळ राहण्याचा प्रयत्न करेल, जास्त तो विधीमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे आधी तो 24 तासातनं 1 तास 2 तास आज्ञावार्ता करत असेल, आता ते पण तो करणार नाही. नकोच, आज्ञावार्ता नकोच. म्हणजे अजून थोडं कडक आचरण तो करेल, है ना. एखाद्या वेळेला असा 6 माईला कमी मार्क पडले तर काय होतं, अभ्यासाचा कालावधी वाढतो. त्याच्यामध्ये वार्षिकला म्हणजे टक्केवारी कमी असेल तर वार्षिकला ती टक्केवारी वाढवण्यासाठी अभ्यासाचा कालावधी वाढला की कशाचा कालावधी कमी होतो, ते विद्यार्थ्याच्या खेळण्याचा कालावधी कमी होतो. मोबाईल बघण्याचा कालावधी आई वडील कमी करून टाकतात. टीव्ही बघायचा नाही, रोज 2 तास बघत आता 1च तास बघायचा. म्हणजे तो कालावधी कमी झाला आणि हा कालावधी वाढला. म्हणजे अधिक वृत्ती याला म्हणतात. आता याच्यामध्ये अधिक वृत्ती काय, तुमचं स्मरण आहे आणि दुःख आहे, दुःखाचा कालावधी वाढला. म्हणजे अधिक प्रमाणामध्ये आपल्याला चतुर्विध दुःख त्याच्यामध्ये घेऊन यायचं आहे, अधिक प्रमाणामध्ये देव आठवायचा आहे. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये दोष करण्याचा वेळ किंवा त्याचं जे साधन आहे त्याच्यापासून लांब राहता येईल आपल्याला. आणि सोबतच ज्या व्यक्तीचा आवृत्ती सेना आहे तो कदाचित काय करू शकतो, समान वृत्ती करू शकतो. म्हणजे त्यातल्या त्यात तो जेवढं आचरण करत होता तेवढ्याच आचरणावर तो कायम राहील. आणि तसं नाही तर त्याच्याकडनं तो जेव्हा केव्हा स्मरणाला बसेल तर काय आठवणार, त्याला दोषच आठवणार. आपल्याला काय आठवतं,
स्मरणाला तुम्ही बसल्यानंतर काय आठवतं? देव आठवतात, लीळा आठवतात, की काय काय आठवतं? लक्षात घ्या. म्हणजे हे आपण आपलं मूल्यमापन करा. मी असं नाही म्हणत तुम्हाला असं आठवतं, असं मी नाही म्हणणार. तुम्ही स्वतः बघायचं. आता उद्या सकाळी किंवा संध्याकाळी स्मरणाला बसल्यानंतर आपल्याला आठवतं काय नेमकं? लीळा आठवतात, की अजून कोणाचे दोष आठवतात, की काय आठवतं? असं मन बरोबर लीळेवर असतं. लीळा पण कुठली? डोमेग्रामची, बेलापूरच्या लीळेवर सुरुवात होते आणि हळूहळू हळू काय असं होतं की बेलापूरची लीळा आठवायला सुरुवात केली. वज्रीची लीळा आठवता आठवता आठवतं की हां, आम्ही तिथे गेलो होतो बरं का, बस करून गेलो होतो आणि मग मला त्रास झाला होता बसमध्ये, हे झालं, भांडण झालं. आता काय सुरुवात केली? वज्रीची लीळा आठवायला सुरुवात केली, बेलापूरची. आठवला प्रवास, आणि बेलापूरला कधी गेलतो आम्ही ते आठवता आठवता तिथले दोष आठवायला लागले, वेगळंच काही काय आठवायला लागलं, प्रवासातले हे मुद्दे आठवायला लागले. लीळा बाजूला राहिली. मग थोड्या वेळाने आपल्याला कळतं की लीळा तर राहून गेली. परत आपण लीळेवर येतो. ते काय आहे? मन जाय ने आणि, म्हणजे गेलेलं मन तो परत आणतो स्मरणावर. ते आणता आलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे आपल्याला हे पण कळालं पाहिजे, हा दोष नाही आहे की स्मरणावरून आपण दुसऱ्या विचारात जातो, हा दोष नाही आहे. परंतु आपण दुसऱ्या विचारात गेलो हे न कळणं हा मोठा दोष आहे. आपण व्यवहारात राहत असल्यामुळे इकडे तिकडे जाणारच आहे. आपल्याला ते मन परत तिकडून आणता आलं पाहिजे स्मरणावर, परत बेलापूरच्या लीळेवर येता आलं पाहिजे. असं करता 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 तुम्हाला एक स्मरणाची साधना जी आहे ती जर का एकदा साधली की मग तुमचं मन इकडे तिकडे जाणार नाही. नवीन ते लहान मुलगा सायकल शिकतो तेव्हा तो सरळ जातो का? नाही, तो इकडे तिकडे पडझड त्याची होत राहते, परत परत तो सायकल चालवायला लागतो. पण एकदा जर का त्याला सायकल चालवता आली की मग तो सरळ व्यवस्थित कुठे पडणार झडणार नाही तो. तशा पद्धतीने इथे आपल्याला काय करायचं आहे की स्मरणाला बसल्यानंतर आपली मनस्थिती काय त्याचा अभ्यास करा. नुसतंच गाठी घेऊन बसू नका. नुसतंच 15 गाठ्या स्मरण नको, नुसतंच 3 ते 6 स्मरण नको. तुम्हाला आता तुमच्या मनस्थितीचा पण अभ्यास करता आला पाहिजे. नुसतंच 3-3 तास बसायचं नाही आहे. 3 तास बसायचं आहे, पण नुसतंच बसायचं नाही, नुसतंच गाठी फिरवायची नाही आहे, नुसतीच लीळा नाही आठवायची आहे. तर त्याला आता तुम्हाला परिपूर्णपणे ते स्मरण तुमच्याकडनं घडलं पाहिजे. तुमच्या मनस्थितीचं जे काही ने आण आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. किती लेखी लागतंय की नाही लागतंय हे तुमच्या स्वतःच्या लक्षात आलं पाहिजे. अशा पद्धतीने जर का आपण अवचटे सेवनेचे दोषी असू, म्हणजे कधीच काही दोष घडत असेल चुकून, तोही घडला नाही पाहिजे. असं आपण म्हणतो का चुकून कधी मध्ये खड्ड्यात पडलं तर चालेल असं म्हणतो का आपण? आपलं काय म्हणणं, कधीच आम्ही खाली पडलो नाही पाहिजे, कधीच नाही पडलो पाहिजे, तसंच कधीच दोष घडले नाही पाहिजे, ह्या दृष्टीने आपण चाललो पाहिजे. आणि असं असेल तर अधिकृतीचा आचार आपल्याकडनं होईल किंवा दोषच घडणार नाही. आणि तसं असेल तर प्रायश्चित्त घडेल. आणि प्रायश्चित्त घडलं तर घडल्या दोषाची जी चाल आहे ती जागेवर थांबून जाईल, ती वाढणारच नाही. आपल्याला कर्म जे आहेत त्या कर्माच्या चाली वाढत आहेत त्या वाढू द्यायच्या नाही, तर थांबवायच्याच आपल्याला. अशा प्रकारे असेल तर मग पुढे देहावधीचे दोष घडणार नाहीत. आणि देहावधीचा दोष घडला असेल आणि प्रायश्चित्त केलं तर तो देहावधीचा दोष तिथेच थांबून जाईल, नासून पण जाईल कदाचित, आणि पुढे क्रियावधीमध्ये तो जाणार नाही. आणि जर का तो क्रियावधीत गेला तर मग काय होईल? तिकडे पुढे निरय निरोपण, म्हणजे ते तिकडं जावं लागेल. आपल्याला तिकडून सुरुवात का केली? कारण आपल्याला पहिले ती जागा दाखवली की बघा ही अशी जागा आहे, यायचं का तुम्हाला? तुम्ही म्हटले नाही. काय ठरलं तुमचं? जायचं की नाही? जायचं की नाही? नाही ना, नरकाकडे नाही जायचं ठरलं का? मग जायचं नाही तर मग काय करायचं? मग त्याच्यासाठी मग हे सगळे उपाय त्याच्यामध्ये येतात. आता आजच्या सत्रामध्ये आपण देहावधीचे जे काही दोष आहेत त्या देहावधीचे दोष बघणार आहोत. साधारणतः 11 दोष आपण या ठिकाणी घेतलेले आहेत चिंतनासाठी.
याच्यामध्ये येतं की एक आहे विपरीत बुद्धी. विपरीत बुद्धी आणि विकल्प हे जवळपास सारखेच आहेत, पण विकल्पामध्ये कसं आहे, एक घाव दोन तुकडे आहेत. तिकडे परमेश्वराला परमेश्वर न मानता देवतेलाच परमेश्वर मानून बसले आणि परमेश्वरावरची बुद्धी निघूनच गेली. इथे विकल्प झाला आणि तो त्या ठिकाणी दोष घडला की तो धर्मापासून तो जीव निघून गेला. त्याची ज्ञानशक्ती जी असते ती सुप्त होऊन जाते त्या ठिकाणी. माया बोध हरी, त्यांचा बोध जाणीव जी आहे ती काढून घेतल्या जाईल. ज्ञानशक्ती आहे नंतर काढल्या जाईल, पण त्यांचा जी जाणीवेचा भाग आहे, बोध आहे, उमट आहे, तो मात्र काढून घेतला जातो. आणि माया म्हणजे मायेचं साह्य. माया बोधाचं हरण नाही करत. माया बोध हरी म्हणजे परमेश्वर त्याचं माया संयोग योग साह्य तिन्ही मायाकरी हे काढून घेतात आणि बोध देखील त्याचा काढून घेतात. यानंतर विपरीत बुद्धी म्हणजे काय, हा विकल्प म्हणजे क्रियावधीच्या दोषात पडणारा दोष आहे. आणि विपरीत बुद्धी म्हणजे संसाधनावर विपरीत होणं. पंथावर नाही पण पंथीयांवर विपरीत होतो ना आपण. कसं असतं की एखादा व्यक्ती पंथातला दोष आचरणारा दिसला की आपण काय म्हणतो, सगळ्यांना नावं ठेवतो. समजा तुम्हाला एक साधू वाईट वागताना दिसले की तुम्ही काय म्हणता, हे साधू वाईट असं नाही. साधू लोक जे समूह घेतला बोलताना विपरीत झालो, एकाच्या दोषावरून दुसऱ्यावर अनेकांवर आपण येतो, तसं नसतं बरं का. आपल्याला दिसणारे जे आहेत कदाचित ते चुकीचं वागत असतील, परंतु आपल्याला जे दिसत नाहीत ते लोक ते चांगले वागणारे असतील ना. एका ठिकाणी गेलो, ते म्हणाले बाबा आम्हाला तुमचा स्वभाव, म्हणजे आम्ही पहिल्यांदाच असे साधू कोणी बघितले, म्हणजे आम्हाला तुमचा स्वभाव आवडला. म्हटलं माझा स्वभाव आवडला तुम्हाला? हो. त्यांना मी सांगितलं माझ्याही पेक्षा चांगले साधू आहेत बरं का. म्हटलं माझ्यासारखे चांगले नाही, माझ्याही पेक्षा चांगले साधू आहेत बरं का पंथात, पण ते तुम्हाला स्वाभाविकपणे तुमच्या याच्यानुसार दोषानुसार ते तुम्हाला दिसतीलच असं नाही. एखाद्याने जोडलेलंच तसं असेल तर त्यांना तशाच पद्धतीचे लोक भेटतील. याचा अर्थ असा नाही की साधू लोक वाईट आहेत. आम्हाला एखादे ग्रस्त असे दिसतात की जे स्मरणच करत नाही, देवधर्म करत नाही, म्हणजे आम्ही काय आलेख काय करायचा? सगळे ग्रस्त तसेच असतात का? नाही. असे काही ग्रस्त आहेत की सकाळी 3ला उठून स्मरण करणारे आहेत, सेवादास्य करणारे आहेत, योग्य प्रकारे ज्ञान अध्ययन करणारे लोक आहेत. म्हणजे एकावरून असं म्हणतात शीतावरून भाताची परीक्षा, पण ती कधी कधी चुकते बरं का. वरचा भात शिजलेला असतो आणि खालचा भात जळालेला असतो. चुकीचं असतं ते. म्हणजे कधी कधी ती म्हण बरोबर असते आणि कधी कधी म्हण ती बरोबर बसत पण नाही तिथे, असं पण असतं. आणि म्हणून एकाने दोष आचरला म्हणून सगळ्यांवर विपरीत व्हायचं नाही. चतुर्विध साधनावर आपण विपरीत झालो, आता त्याच्यामुळे काय झालं की आपण सगळ्यांना त्याच दृष्टीने बघायला लागलो. मग ते एकाला दंडोत नाही करायचा. एक जण तर मी बघितले, ते एका साधूवर दंडोत विपरीत झाल्यामुळे ते कुठल्याच साधूला दंडोत करत नव्हते. म्हणजे आता समजा एकदा जेवण खराब मिळालं त्यांना खायला, म्हणजे आता जेवण बंदच करायचं का? नाही. हे ताट खराब होतं, या ताटातले पदार्थ खराब असतील, पण उद्याचं संध्याकाळचं जेवण तिथं चांगलं भेटणार आहे, नंतरचं जेवण चांगलं भेटणार आहे. तशा प्रकारे व्यक्ती परत्वे हे लक्षात घ्यायचं. सगळेच तुम्हाला गुणदायक भेटणार नाहीत. आता आपल्याला जर का दोषवंत व्यक्ती भेटले तर दोष कोणाचा? त्या व्यक्तीचा की आपला? कुणाचा दोष? आपण तर त्यांच्यावरच दोष तेच खराब होते. तसं काही नाही. आपलाच योग असा वाईट आपण जोडून ठेवलेला आहे की आपल्यालाच ते अशा पद्धतीचे लोक भेटणे म्हणजे आपला तो दोष आहे की आपल्याला गुणदायक व्यक्ती भेटत नाहीत. किंवा एखाद्या दोषयुक्त गोष्टीतनं सुद्धा गुणयुक्त काढता येणं. जसं ते मधमाशी काय करते, फुलातनं मध आपण काढू शकतो का? आता ती प्रक्रिया आहे का? काही विज्ञानामध्ये काही आहे त्याची प्रक्रिया? फुलातनं मध काढायची आपल्याकडे नाही आहे ती प्रक्रिया. ती मधमाशीकडेच आहे, म्हणजे तिच्याकडे ती दृष्टी आहे.
आणि तिच्याकडे ती हे आहे, कला आहे, ती बरोबर त्याच्यातनं ती मधच काढणार आहे. बाकीचं तिला त्या सुगंधाशी काही घेणं नाही, त्या पाकळ्यांशी काही घेणं नाही, त्या झाडाच्या बियाशी काही घेणं नाही. ते बरोबर ते जे घ्यायचं ते बरोबर ती घेते. तशा पद्धतीने कुठलीही किती वाईट व्यक्ती असो, त्याच्याकडे एक गुण चांगला असतो बरं का, हे लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्ही एकाच वेळेला बहुत लोकांमध्ये राहाल ना, त्यावेळेला हे लक्षात येतं की लोक दोषवंत पण असतात आणि त्यांच्याकडेच गुण देखील असतो, प्रत्येकाकडे असतो है ना. आम्हाला ते सांगतात आमची सून भांडते परंतु स्वयंपाक चांगला बनवते. म्हणजे तिथेच दोष आहे आणि तिथेच गुण आहे. पण तुम्ही जर का ठरवले की दोषच बघायचे, मग आता गुण दिसणार नाही. आणि आईनी जर का ठरवलं मुलाचे गुणच बघायचे, तर आता आईला दोष दिसतो का? काही दोष दिसत नाही आईला. म्हणजे तुम्ही काय ठरवलं ह्याच्यावर आपण दोन्ही बघायचे, दोष पण बघायचा आणि गुण पण बघायचे. दोष का बघायचे? दुसऱ्याला जाऊन सांगण्यासाठी नाही, दोष याच्यासाठी बघायचे की त्या दोषाचा आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. हा माणूस तामस आहे, म्हणजे ह्याच्याशी कसं वागायचं, आपण शांततेत वागायचं. आपण पण आरे रावी केली की भांडण होईल, म्हणून तो तामस आहे ना, तर त्याला राग येऊ नये अशा प्रकारे वर्तन आपलं असलं पाहिजे. तर आता मग त्याच्याकडे दुसरा शोध घ्यायचा की त्याच्याकडे गुण काय आहे, त्या गुणाचा आपल्याला उपयोग आपण करून घ्यायचा. प्रत्येकाकडे हे असतं, गुण असतो, त्याचा उपयोग आपण आपल्याला करून घ्यायचा. म्हणजे दोन्ही दृष्टी ठेवायच्या. आपण पण दोन दृष्टी ठेवतो, पण आपण गुणांचा उपयोग करत नाही. पण दोष मात्र त्याचे घेऊन घेऊन जातो आणि सगळ्यांना सांगत राहतो, हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. आणि तुम्हाला मी खरं सांगतो बरं का, आत्ता पण तुम्ही कोणाची तरी निंदा करून बघा, त्याचा तुम्हाला काही फायदा होतो का? त्याचा काहीच फायदा होत नाही. उलट तुम्ही ज्यांना नेहमी ते सांगता ना, तो व्यक्ती काय बघत असतो की हा ह्याचे दोष जर का आपल्याला सांगतो, म्हणजे हा आपले पण दोष कोणातरी जाऊन सांगत असणार. ही आपली एक त्याच्या समोर भूमिका त्याच्या समोर येत असते.